एक महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वीच धनगर समाजाच्या शिष्टमंडळामध्ये फूट पडली आहे। शिष्टमंडळातल्या 2 सदस्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज मुंबईमध्ये होणाऱ्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याचं कळत आहे। तर आदित्य फत्तेपूरकर आणि विठ्ठल पाटील यांनी सह्याद्रीवर चर्चेला जाणार नाही अशी भूमिका घेतली आहे। धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी गेल्या 7 वर्षांपासून पंढरपुरामध्ये खरं तर राज्यव्यापी साखळी उपोषण सुरू आहे आणि या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आज मुंबईमध्ये दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक बैठक होणार होती। या बैठकीसाठी 10 जणांचं शिष्टमंडळ उपस्थित राहणार होतं, मात्र यापूर्वीच शिष्टमंडळामध्ये फूट पडल्याचं आता समोर आलंय। नाही कुणाच्या बापाचं मुख्यमंत्री पंढरपूरला आलेच पाहिजे, मुख्यमंत्री पंढरपूरला आलेच पाहिजे, मुख्यमंत्री पंढरपूरला आलेच पाहिजे। येळकोट येळकोट जय मल्हार। आरक्षण आमच्या हक्काचं। एक महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वीच धनगर समाजाच्या शिष्टमंडळामध्ये फूट पडली आहे। शिष्टमंडळातल्या 2 सदस्यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज मुंबईमध्ये होणाऱ्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याचं कळत आहे। तर आदित्य फत्तेपूरकर आणि विठ्ठल पाटील यांनी सह्याद्रीवर चर्चेला जाणार नाही अशी भूमिका घेतली आहे। धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी गेल्या 7 वर्षांपासून पंढरपुरामध्ये खरं तर राज्यव्यापी साखळी उपोषण सुरू आहे आणि या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आज मुंबईमध्ये दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक बैठक होणार होती। या बैठकीसाठी 10 जणांचं शिष्टमंडळ उपस्थित राहणार होतं, मात्र यापूर्वीच शिष्टमंडळामध्ये फूट पडल्याचं आता समोर आलंय। नाही कुणाच्या बापाचं मुख्यमंत्री पंढरपूरला आलेच पाहिजे, मुख्यमंत्री पंढरपूरला आलेच पाहिजे, मुख्यमंत्री पंढरपूरला आलेच पाहिजे। येळकोट येळकोट जय मल्हार। आरक्षण आमच्या हक्काचं।